नमस्कार, विराजमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण अळूवळीची रेसिपी बघणार आहोत आणि त्याच्याबरोबर अगदी चमचमीत असा आपण रस्सा तोही बघणार आहोत। चला मग आपण वेळ न घालता अगदी झटपट रेसिपीला सुरुवात करूया। विराजमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि मी कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे। चला आपण वेळ न घालता आता रेसिपीला आपण सुरुवात करूया। आता आपण पुढची प्रोसेस बघूया। मी आमच्या गार्डनमधले अगदी ताजे फ्रेश अळूचे पानं मी तोडून आणले आणि त्यांना स्वच्छ धुतले आणि कोरडे मी पुसून घेतले। आता पॅनमध्ये मी एक मोठा कांदा जाडसर कापून घेतला। आता आपण त्याला फ्राय करून घेऊया। त्यामध्ये 1 चमचा तेल घालूया आणि गोल्डन होतो तोपर्यंत आपण त्याला छान असं फ्राय करून घेऊया। अगदी मी तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये ही रेसिपी दाखवणार आहे, पण तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि नवीन आहात त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा। अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे तेही आपण तेलामध्ये थोडे फ्राय करून घेऊया। गोल्डन होतो तोपर्यंत मी कांद्यांमध्येच फ्राय करून घेते। त्यानंतर त्यामध्ये आपण आता अर्धा इंच आलं आणि 15 ते 20 लसूण पाकळी तीही आपण त्यामध्ये घालून त्यांनाही छान आपण परतून घेऊ, जेणेकरून लसूण आणि अद्रकचा कच्चटपणा जाईल। आणि आपण त्यामध्ये कोथिंबीरच्या काड्या घालूया। कोथिंबीरच्या काड्या घातल्याने रश्श्याला अगदी छान चव लागते। गार झाल्यानंतर आपण मिक्सरला त्याचं छान असं बारीक वाटण करून घेऊया आणि पुढची प्रोसेस बघूया। एका भांड्यामध्ये मी 1 कप डाळीचं पीठ घेतलं आणि अर्धा कप तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठाने अळूवळी अगदी कुरकुरीत बनते। 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 1 चमचा ओवा आणि आपण चवीपुरतं मीठ घालूया। 1 चमचा गूळ पावडर, 2 चमचे चिंचेचं पाणी आणि चवीपुरती कोथिंबीर आणि त्यामध्ये मी थोडा सोडा घालते। त्यानंतर 1 चमचा तेल, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, सर्व जिन्नस आपण हाताने छान मिक्स करून घेऊया। चिंच व गुळाचं पाणी गोड आंबट टाकल्याने वळीला अगदी छान चव लागेल आणि आपल्या घशाला खाजही सुटणार नाही। सर्व जिन्नस अगदी बॅलन्स राहतील। सर्व आपण मिक्स करून घेऊया। पुन्हा पाणी घालून कुरकुरीत आणि टेस्टी अगदी खमंग अशी आपली अळूवळी तयार होणार आहे। तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा। अगदी मी कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये ही रेसिपी तुम्हाला मी दाखवत आहे। बघा, या पद्धतीने आपण मिश्रण तयार करायचं। अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही। आता आपण त्यामध्ये 1 चमचा पांढरी तीळ घालूया आणि तिलाही छान मिक्स करून आता पुढची प्रोसेस बघूया। पानं आपण आता त्यांना छान आपण मिश्रण लावून घेऊया। अगदी पातळ लावायचं या पद्धतीने। तसेच दुसरे पान ठेवून पुन्हा आपण त्यावर मिश्रण लावायचं। अगदी पातळ मिश्रण लावायचं, जेणेकरून मग वळी अगदी छान अशी पोकळ बनते आणि तळायलाही छान अशी कुरकुरीत बनते। पुन्हा आपण तिसरं पान ठेवूया आणि तशीच प्रोसेस करूया। अगदी छान आपली अळूवळी तयार होणार आहे। त्यानंतर आपण चौथे पान तसेच ठेवूया आणि पुन्हा त्याला मिश्रण लावून छान आपण असं सर्व बाजूंनी मिश्रण लावूया। पुन्हा 1 पान ठेवून अशी आपण प्रोसेस 5-6 पानांची तयार करायची व त्याला मिश्रण लावायचं। त्यानंतर आपण त्याला असा गोल आकारामध्ये
आकार देत चलायचं आणि रोल तयार करायचा। या पद्धतीने झाला आपला अळूवळीचा रोल तयार। मी गॅसवर अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यावर चाळणी ठेवून आता आपण रोल तयार सर्व करून ठेवून दिले। त्यावर झाकण ठेवून आपण 15-20 मिनिटांसाठी वाफायला ठेवूया। गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये आपण 1 मोठा चमचा तेल घालून घेऊ आणि आपला मसाला तयार केलेला सर्व मसाला आपण आता तेलामध्ये घालून घेऊया आणि छान आपण आता रस्सा तयार करू। चमच्याने छान आपण त्याला मिक्स करून छान मसाला आपण परतून घेऊया। माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझी रेसिपी कशी वाटते ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चला। आता आपण 1 ते 1.5 चमचा तिखट घालूया, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि 1 चमचा मी गरम मसाला घालते। छान सारे मसाले आपण मिक्स करून घेऊ। एका बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलं आहे। आता आपण त्यामध्ये गरम पाणी घालूया। गरम पाणी घातल्याने आपल्या रसाला छान अशी तरी येते। हळूहळू आपण आता पाणी घालून, तुम्हाला पातळ किंवा घट्ट कसा रसा ठेवायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त पाणी घालू शकता। यामध्ये मी कमीत कमी 2 ग्लास एवढं मी पाणी वापरलेलं आहे। आता आपण रश्याला छान अशी उकळ फोडून घेऊ आणि त्यामध्ये आपण आता चवीपुरते मीठ घालूया आणि मस्त हिरवीगार मुठभर कोथिंबीर आणि मस्त मिक्स करून छान आपला चमचमीत आणि झणझणीत असा रस्सा तयार झाला आहे। अगदी कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला मी ही रेसिपी दाखवत आहे। आता आपण पुढची प्रोसेस बघूया। झाली आपली अळूवळी वाफून तयार। आता आपण तिला गार होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। गार झाल्यानंतर आपण सुरीच्या साहाय्याने त्याचे छान असे पीसेस करून घेऊ। पिठाचा कमी वापर केला की आपली अळूवळी अशी पोकळ बनते आणि खायला पण छान अशी कुरकुरीत आणि टेस्टी लागते। सर्व आपण असे सुरीने कापून घेऊया। अगदी या पद्धतीत तुम्ही नुसती वाफवलेली खाऊ शकता आणि फ्राय करूनही खाऊ शकतात। अळूवळीचे रोल मी आता सर्व कापून घेतले। आता आपण गॅसवर तेल गरम करायला मी अगोदरच ठेवलं होतं, त्यामध्ये आपण आता अळूवळी छान फ्राय करून घेऊया। कुरकुरीत होते तोपर्यंत आपण छान तिला फ्राय करून घ्यायची। अगदी खायला टेस्टी आणि चविष्ट आपली अशी अळूवळी तयार झाली आहे। गोल्डन होते तोपर्यंत तिला छान तळून घेऊया, फ्राय करून घेऊया। तेलामधनं काढून घेऊया। पूर्ण तेल आपण नितळून घेऊ, जेणेकरून तेल त्याच्यामध्ये अजिबात राहायला नको। सर्व तेल मी नितळून घेतलं आणि एका प्लेटमध्ये आपण अळूवळी काढून घेऊया। आणि वरून आपण तीळ घालूया। झाल्या ना आपल्या अळूवळी तयार आणि मस्त चमचमीत असा झणझणीत आपला रस्सा तयार झाला आहे। मी राईस आणि चपातीचं काही दाखवलं नाही, कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला असता। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला। तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची रेसिपी बघत राहा। धन्यवाद।